नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत विविध पदासाठीच्या परीक्षा सुरुवात आहेत. मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामधील परीक्षा 1 तारखेपासून सुरुवात होणार आहेत. 1 ते 6 तारखेपर्यंत परीक्षा असतील. कोणकोणत्या पदासाठी 1 ते 6 तारखेपर्यंत परीक्षा होणार आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा केव्हा होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं, ग्रामसेवक या पदासाठी तुम्ही IBPS पॅटर्ननुसार कोणकोणते टॉपिक म्हणजे या 15 दिवसामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी जर तयारी करत असाल, अवघ्या 15 दिवसामध्ये किंवा अवघ्या 20 दिवसावर तुमची परीक्षा आलेली आहे. जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक जर हवा असेल 4000 प्लस क्वेश्चन बँक, तर तुम्ही फक्त ₹50 मध्ये या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून टेक्निकल क्वेश्चन बँक घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी डिजिटल JK 50 हा तुम्ही कोड यूज करून फक्त ₹50 पेमेंट करून 4000 क्वेश्चन बँक त्या ठिकाणी यूज करू शकता. तुम्हाला या नोट्सच्या हे जे काही क्वेश्चन बँक आहे त्याची तुम्हाला नोट सुद्धा काढता येतील. अधिक माहितीसाठी 9921 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तिसऱ्या टप्प्यामधील जिल्हा परिषद पदभरती संदर्भाचं टाइम टेबल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. प्रत्येक जिल्हा परिषदचं हे टाइम टेबल असेल. तर ज्युनियर मेकॅनिकल या ठिकाणी पहा मित्रांनो, 1 नोव्हेंबरला तुमच्या पहिल्या शिफ्टमध्ये पेपर होतील. त्यानंतर मेकॅनिक या पदासाठी 1 नोव्हेंबर दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होईल. त्यानंतर ज्युनियर ड्राफ्टमॅन या पदासाठी पहा 1 नोव्हेंबर 2023ला तुमच्या तिसऱ्या शिफ्टमध्ये परीक्षा होतील. त्यानंतर एक्सटेन्शन ऑफिसर एज्युकेशन म्हणजे शिक्षण अधिकारी शिक्षण म्हणजे विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी तुम्हाला 2 नोव्हेंबर 2023 रोजी तुमचा परीक्षा होईल पहिल्या शिफ्टमध्ये. त्यानंतर लायब्रेरियन टेक्निशियन या पदासाठी तुमची 2 नोव्हेंबरला तुमचा पेपर असेल दुसऱ्या शिफ्टमध्ये. जर तुम्हाला लॅब टेक्निशियन या पदासाठी जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल, तर तुम्ही डिजिटल JK हे प्ले स्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करून फक्त ₹50 मध्ये 1000 क्वेश्चन बँक तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करून प्रिंट काढून अवघ्या 5 ते 15 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठीची परीक्षा 6 नोव्हेंबर 2023 रोजी तिसऱ्या शिफ्टला होईल. म्हणजे मित्रांनो, एकूण 6 पदासाठीची जी परीक्षा असेल, तर 1, 2 आणि 6 या तारखेला तुमची ही परीक्षा होईल. आता येत्या काळामध्ये म्हणजे यामध्ये तुम्ही पाहू शकता की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल, या पदासाठीच्या परीक्षा जे काही परीक्षा असतील त्या परीक्षेचं टाइम टेबल आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी अपडेट देत असतो. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे एकूण 6 पदासाठी ही परीक्षा झालेली आहे. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा जो आपला विषय आहे, तो विषय म्हणजे तर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी अवघ्या 15 दिवसामध्ये कशाप्रकारे तयारी करणार. आता परीक्षेची सुरुवात झाली तर म्हणजे पहिल्या दिवशी जो ग्रामसेवकचा पेपर झालेला आहे, त्यानंतर इतर जे IBPS पॅटर्ननुसार पेपर चालू आहे, तर त्या पॅटर्नच्या अनुषंगाने तुम्हाला कशाप्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. आता कनिष्ठ लिपिक या पदासाठीचे जे पेपर झालेत, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लेखा या पदासाठीच्या ज्या परीक्षा झाल्यात, तर त्या परीक्षेचं एनालिसिस जर आपण केलं, तर IBPS पॅटर्न नेमका काय आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी आता अवघ्या 15 दिवसामध्ये तयारी करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. तर सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, जर तुम्ही प्रत्येक पदासाठी म्हणजे तुम्ही कोणत्याही पदासाठी तयारी करा, तर आपण या ठिकाणी फक्त ग्रामसेवक या पदासाठीच आपण डिस्कस करतोय. तर ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत असताना किंवा जिल्हा परिषदच्या पदासाठी तुम्ही तयारी करत असताना, तर जो त्यांनी सिलेबस दिलेला आहे, तो सिलेबस त्यांनी 99% त्या ठिकाणी तुम्हाला जे काही परीक्षा असेल त्या परीक्षेमध्ये त्यांनी ॲप्लिकेबल करताना तुम्हाला दिसलेला आहे. म्हणजे सिलेबसच्या व्यतिरिक्त कोणताही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही. तर आता मराठी व्याकरण IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला मराठी व्याकरण जर तयारी करत असताना, तर तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार असेल, तर तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी जर तुमची बेसिक मराठी चांगल्या प्रकारे असेल, तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन चांगला असेल, तुम्हाला आकलन क्षमता तुमची चांगली असेल, तुम्हाला उतारा चांगल्या प्रकारे अगदी कमी वेळामध्ये जर सोडवता येत असेल, तर तुम्हाला कोणतंही बुक यूज करायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला डेली युजेसचे सर्वसाधारण शब्दसंग्रह त्या ठिकाणी विचारले जात आहेत. त्यामध्ये एखादा शब्द समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यामध्ये दिले जात आहे आणि वाक्यामध्ये दिलेला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठी या व्याकरणासाठी एकूण तुम्हाला 15 प्रश्न असतील. तर 15 प्रश्नासाठी असा विशेष तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. हा पॉइंट तुम्ही अंडरलाईन करून घ्या.
तुम्हाला फक्त तुमचं त्या ठिकाणी कॉन्शियस माइंड कशाप्रकारे चालेल, तुमचं आकलन क्षमता कशाप्रकारे आहे, या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. वाक्यरचनावर प्रश्न आहेत, व्याकरण आहे. व्याकरणावरचं ॲप्लिकेशन बेस्ड व्याकरण आहे. म्हणी आणि वाक्यप्रचार आहे, ते पण तुमचं ॲप्लिकेशन. तुम्ही एखाद्या वाक्यामध्ये कशाप्रकारे त्या म्हणीचा, त्या वाक्यप्रचाराचा उपयोग करताय, अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. आणि उतार्यावरचे, तर उतार्यावरचे आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार जवळपास एका उतार्यावर तुम्हाला 8 ते 9 प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे 8 ते 9 प्रश्न म्हणजे जवळपास तुमचे 14, 16 ते 18 मार्क या ठिकाणी तुम्हाला उतार्यावरचे असतील. तुमचा रीडिंग स्किल कशाप्रकारे आहे, तुम्ही कशाप्रकारे पॅसेजचं आकलन करताय, कशाप्रकारे तुम्ही अगदी फास्टमध्ये समजून घेऊन तुम्ही ते पॅसेज वाचून तुम्ही उत्तर देऊ शकताय. हीच मराठीमधून तुमचं या ठिकाणी तुमचं इव्हॅल्युएशन केलं जात आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक बेस्ड जे काही आपण म्हणतो की कर्तरी प्रयोग असेल, कर्मणी प्रयोग असेल, त्यानंतर जे काही व्याकरण असेल, बेसिक व्याकरण असेल, तर ते बेसिक व्याकरण म्हणजे शब्द जे काही प्रयोग आहेत, समानार्थी सर्वनाम असेल, त्यानंतर विशेषनाम असेल, क्रियापद असेल, शब्दयोगी अव्यय असेल, यावरचे प्रश्न विचारले जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला बेसिक व्याकरण आहे. तुम्ही परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न टॅकल करू शकता. अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. त्यामुळे फक्त तुम्हाला उतारा तुम्हाला अगदी फास्टमध्ये वाचता आला पाहिजे आणि त्या ठिकाणी तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. मराठी व्याकरणासाठी आपण कोणकोणते प्रश्न आले होते, ते सुद्धा आपण डिस्कस करूया. पण हा टॉपिक किंवा हे जे प्रकरण आहे, ते तुम्हाला अशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्रजी सुद्धा ॲज अ सेम आहे. जसं मराठी. जर तुमचं इंग्रजी कॉम्प्रेशन चांगलं असेल, जर तुम्हाला इंग्रजी वाचलेलं जर चांगल्या प्रकारे समजत असेल, तर तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. जर तुम्ही रट्टा मारला असेल म्हणजे जनरल व्होकॅब्युलरी असेल किंवा सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, जर तुम्ही रट्टा मारून जर केला असेल, तर एखाद्या वेळेस असं होऊ शकतं, की ते तुम्ही पाठ केलेलं त्या ठिकाणी येऊ शकणार नाही. तर तुमचं आकलन क्षमता जर चांगली असेल, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर इंग्रजी समजत असेल, वाचलेली जर समजत असेल, तुमचा जर शब्दसाठा जर चांगल्या प्रकारे असेल, तर तुम्ही मराठीमध्ये जशा प्रकारे 15 पैकी 15 क्वेश्चन ॲज इट इज बरोबर करू शकता. तशाच प्रकारचे तुमचे या ठिकाणी इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जनरल व्होकॅब्युलरीचे 1-2 क्वेश्चन असतील. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला 1, 2, 3, 4 अशा प्रकारचे सेंटेन्स दिले जातील. असाच प्रकारचा मराठीमध्ये सुद्धा त्यांनी पॅटर्न विचारला म्हणजे 1, 2, 3, 4 प्रकारचे अशा प्रकारचे तुम्हाला सेंटेन्स देतील आणि त्या सेंटेन्सचा तुम्हाला क्रम द्यायचा आहे. हाच क्रम तुम्हाला इंग्रजीमध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे त्यानंतर ग्रामर असेल, ग्रामरमध्ये पॅरासिम्बल असेल, त्यानंतर इडियम्स असेल, फ्रेजेस असतील आणि कॉम्प्रेशन असेल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जवळपास 5 ते 6 क्वेश्चनसाठी तुम्हाला उतारा विचारला जातो. म्हणजे इथं 5 मार्क आपण साधारणतः मराठी व्याकरणचा जर आपण विचार केला, तर 5 प्रश्न तुमच्या उतार्यावर असतील आणि इंग्रजीवरचे 5 प्रश्न. अशा प्रकारे एकूण 10 प्रश्न तुमचे उतार्यावरचे असतील. म्हणजे टोटल तुम्हाला उतार्यावर एकूण 20 प्रश्न असतील. चांगल्या प्रकारे तुमचं जर कॉम्प्रेशन चांगलं असेल, जर आकलन क्षमता जर तुमची जर चांगली असेल, तर तुम्ही पॅसेजवरचे जे क्वेश्चन आहेत, ते तुम्ही ॲज इट इज चांगल्या प्रकारे सोडवू शकता. अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही पॅटर्नमध्ये किंवा मराठी आणि इंग्रजी या दोन्हीसाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. इंग्रजीवरती कोणकोणते प्रश्न विचारले होते, ते सुद्धा आपण डिस्कस करूया. त्यानंतर बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणीचा 12वी दर्जाचे तुमचे प्रश्न असतील. सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, चाचणी आणि आकलन यावरचे प्रश्न असतील. तर्क आधारित प्रश्न असतील आणि अंकगणित आधारित प्रश्न असतील. तर अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केले. तर नेमकं प्रश्न या ठिकाणी कोणते असतील ते या ठिकाणी आपण डिस्कस करूया. तर आय-बी-पी-एसचा जो सर्वात आवडता पॅटर्न आहे तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट त्याला आपण बैठक व्यवस्था असं म्हणतो. तर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट परफेक्ट करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, की बरेच विद्यार्थी सिटिंग अरेंजमेंट करत असताना 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. अशा प्रकारचे तुम्ही या ठिकाणी डायग्राम काढल्याच्या नंतर तुम्ही जे 6 व्यक्ती आहेत, ते 6 व्यक्ती तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. पण काल परवा म्हणजे कनिष्ठ लेखा लिपिक असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल, या पदासाठी जी परीक्षा झाली, तर त्या परीक्षेमध्ये त्यांनी काय केलं होतं, की अशा प्रकारचे चौकोन म्हणजे चौकोनाकार या ठिकाणी व्यक्ती व्यक्ती बसलेले आहेत. काही व्यक्ती सेंट्रल पॉइंटला बघत बसले आहेत. काही व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी विरुद्ध दिशेला बसलेत. अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले होते. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सुद्धा जे काही 8 सिटिंग अरेंजमेंट म्हणजे राउंड सर्कलमध्ये एकूण 8 व्यक्ती बसले आहेत. काही व्यक्ती सेंटर पॉइंटला बघत आहेत, काही व्यक्ती त्यांच्या अपोझिट साइडला बघत आहेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत. म्हणजे तुम्हाला यावरचं जर तुम्हाला 5 प्रश्न जर ॲक्युरेट पाहिजे असतील किंवा जर करायचे असतील, तर तुम्ही सिटिंग अरेंजमेंटवरची त्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. सिटिंग अरेंजमेंट तुम्ही
राउंड सर्कल मधली सुद्धा करा. त्यानंतर या ठिकाणी चौरस आकारामधली सुद्धा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. 6 आणि 8 व्यक्तीची तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. 4 व्यक्तीची करणं गरजेचं नाही. म्हणजे तुमचं जे लेव्हल असेल ते तुम्हाला 6 व्यक्ती असेल किंवा 8 व्यक्ती असतील. या प्रकारची तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट अगदी कमी वेळामध्ये कशाप्रकारे सोडवता येतील येत्या 15 दिवसामध्ये, तर तुम्ही तशा प्रकारे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे त्यांचा तो, की त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाते, की ए, बी, सी, डी हे जे व्यक्ती आहेत, तर ते व्यक्ती एका फ्लोर आहेत. म्हणजे पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर या ठिकाणी ते दिलेले आहेत किंवा तशा प्रकारचे आहेत. तर दिलेल्या क्रमावर असतील किंवा नसतील अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ए हा व्यक्ती जर 4 या म्हणजे समसंख्या मजल्यावर असेल, तर त्या ठिकाणी बी त्याच्या लगतच असेल, सी त्यांच्या खाली असेल, अशा प्रकारे तुम्हाला मजल्यावरचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं जर तुमच्याकडे युनिक जर जर तांत्रिकचं क्वेश्चन असेल, जर युनिकचं जर तर्कज्ञानचं जर तुमच्याकडे जर पुस्तक असेल युनिक प्रकाशनचं, तर त्यामधून चांगल्या प्रकारे ही तुमची बैठक अरेंजमेंट असेल किंवा इतर जे व्हेन डायग्रामचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन करणं गरजेचं आहे. तर ते व्हेन डायग्रामचे सुद्धा तुम्ही क्वेश्चन त्या पॅटर्नमध्ये किंवा त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर मित्रांनो नातेसंबंधावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि नातेसंबंधावरचे प्रश्न विचारत असताना जे मराठी मीडियम मधले जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी एक प्रश्न असा होऊ शकतो, की तर त्यामध्ये त्यांनी काही इंग्रजी जे काही रिलेशन आहे, ते इंग्रजी रिलेशन त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते इंग्रजी रिलेशन सुद्धा तुम्हाला सिस्टर इन लॉ, ब्रदर्स इन लॉ, त्यानंतर मग तशा प्रकारे ग्रँडफादर, ग्रँडमदर अशा प्रकारे तुम्हाला समजून घेऊन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काठिण्य पातळीचे क्वेश्चन आहेत. वेळ जातोय, त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस येत्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. त्यानंतर डायरेक्शनचे सुद्धा क्वेश्चन विचारले जात आहेत. ए हा व्यक्ती बी या डायरेक्शनपर्यंत 14 किलोमीटर जातोय. त्यानंतर डावीकडे वळतोय, त्यानंतर पूर्वेकडे वळतोय, पश्चिमेकडे वळतोय, 15 किलोमीटर जातोय, 12 किलोमीटर जातोय. तर त्यावरची जवळपास अशा प्रकारची एक डायग्राम तुमच्या समोर अशा प्रकारची डायग्राम सुद्धा तयार होऊ शकते. तर अशा डायग्रामवरची ए, बी, सी, डी अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. तर यापासूनची तुम्हाला या पॉइंटच्या विद्यार्थ्याचं किंवा या व्यक्तीच्या पॉइंटचं या पॉइंटच्या रिलेशन तुम्हाला कशाप्रकारे आहे, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा तशा प्रकारे विचारले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमची बौद्धिक चाचणी आहे, बौद्धिक चाचणी जर तुम्हाला जर 15 पैकी 15 क्वेश्चन जर हवे असतील, तर तुम्ही ह्या टाइपमध्ये किंवा या टाइपची जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस केली आहे येत्या 15 दिवसामध्ये, तर तुमचा चांगल्या प्रकारे स्कोर येऊ शकतो. अशा प्रकारचं या ठिकाणी पॅटर्न तुम्हाला रिझनिंगमध्ये सुद्धा करणं गरजेचं आहे. कोणकोणते प्रश्न विचारले होते, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करूया. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे, जो की आपण याला म्हणतो की सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. जर तुमचा परीक्षा 25-25 च्या पॅटर्नची असेल, जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी जर फॉर्म भरा असेल किंवा तुमचा इतर कोणत्या पदासाठी जर फॉर्म असेल, उद्या जर तुमचा जर पंचायत विस्तार अधिकारी पंचायतसाठी जर फॉर्म असेल, तरी तुम्हाला या ठिकाणी पहा मित्रांनो, सामान्य ज्ञानावर तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. तर सामान्य ज्ञानावर तयारी करत असताना तुम्हाला करंट चांगल्या प्रकारे करायचा आहे. चालू घडामोडी येत्या 2 महिन्यामधल्या तुम्हाला चांगल्या प्रकारे चालू घडामोडी करायच्या आहेत. जर तुम्ही पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा जे काही कृषी विभागाची जी परीक्षा झालेली आहे, तर त्या परीक्षेच्या पेपरचं जर एनालिसिस केला असेल किंवा तो जर तुम्ही जर पेपर जर दिला असेल, म्हणजे ज्या-ज्या पॅटर्नच्या परीक्षा आता सध्या चालू आहे, त्या जर सर्व परीक्षेचं जर तुम्ही जर एनालिसिस केलं, काल परवाचा अर्थ व सांख्यिकीचा पेपर झाला, तर त्या पेपरमध्ये तर त्यांनी अन्वेषक या पदासाठीचा दुसऱ्या शिफ्टचा जो पेपर आहे, तर त्या दुसऱ्या शिफ्टच्या पेपरमध्ये 25 पैकी 24 क्वेश्चन हे तुम्हाला करंट वरचे विचारलेत. फक्त एकच प्रश्न त्यांनी विचारला होता, की भारतामधले जे काही सेजची संख्या आहे, एस-ई-झेड म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन हे जे किती आहेत अशा प्रकारचा एकच प्रश्न त्यांनी जे काही थिअरॉटिकल प्रश्न विचारला होता. बाकी जे 24 प्रश्न होते, ते सर्व 24 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला करंट वरचे विचारलेले होते. त्यामुळे तुम्हाला ग्रामसेवक असेल किंवा आगामी काळामध्ये तुमच्या कोणत्या परीक्षा असतील आय-बी-पी-एसच्या, तर त्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे येत्या 2 ते 3 महिन्याचं करंट अफेअर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास यावरचा एक प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरचा प्रश्न, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना व संघटन कार्य यावर प्रश्न विचारला जातो 100% ग्रामसेवक या पदासाठी. जर तुम्हाला स्थानिक पंचायत राज असेल किंवा पंचायत राजवरचे जर तुम्हाला जर नोट्स हव्या असतील, जर आपला जो कोर्स आहे तांत्रिक क्वेश्चन बँकचा, तर त्यामध्ये तुम्हाला नोट्स आपण फ्रीमध्ये सुद्धा प्रोव्हाईड केलेत. फक्त ₹50 मध्ये तुम्ही 4000 प्लस क्वेश्चन बँक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकता. महाराष्ट्रातील समाज सुधारक यावर सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. लोकमान्य टिळक असेल किंवा गोपाळ गणेश आगरकर असेल, यावरचे प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर चालू घडामोडी फेव्हरेट टॉपिक आहे
IBPSचा. त्यामुळे तुम्हाला 4 ते 5 प्रश्न किंवा 3 ते 4 प्रश्न तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी चालू घडामोडीवर विचारले जाऊ शकतात. येत्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे. प्रश्नाची सुरुवातच तुम्ही अशी करतात, की दिलेल्या दिलेल्या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार अशा प्रकारचे प्रश्नाची सुरुवात करत आहेत. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर भारताचे शेजारी राष्ट्राचे संबंध असेल म्हणजे जे युनेस्को असेल, त्यानंतर जे काही G20 असेल, अशा प्रकारचे जे काही संघटना आहेत, त्या संघटनेचं भारताशी रिलेशन कशाप्रकारे आहे, ते तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर कृषी व ग्रामीण विकास, नाबार्ड जी संस्था आहे, जी नाबार्ड संदर्भात तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि कृषी संदर्भात तर तुम्ही अभ्यास करत आहात, पण ग्रामीण विकास संदर्भात जे काही वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामध्ये तुम्ही नाबार्ड या संस्थेचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. त्यानंतर संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, त्यानंतर हवामान व स्थानिक बाबी यावर तुम्हाला 100% 2 प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही फॉर एक्झाम्पलमध्ये नांदेड जिल्हा परिषद असेल, पुणे जिल्हा परिषद असेल, कोणत्याही जिल्हा परिषदला जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल, तर त्यावर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जात आहेत. संबंधित जिल्ह्याचा जो काही इतिहास असेल, सामाजिक, आर्थिक, भूगोल जो काही असेल, तो तुम्ही Wikipediaवर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुमच्याकडे जर बुक असेल एखादं तर त्यामधून करा किंवा जर एकनाथ पाटील सरांचा जर तुमच्याकडे जर ठोकळा असेल, तर त्या ठोकळ्यामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचं जे काही सामाजिक, राजकीय, भौगोलिक जे काही इतिहास आहे, बेसिक आहे. जे काही तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जाते त्यामुळे तुम्हाला 2 प्रश्न त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कव्हर होतात. अशा प्रकारे मराठी व्याकरण, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. ग्रामसेवक करा किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करा. या पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अधिक माहितीसाठी 99 273 558 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याला तुमचा एकूण 60 प्रश्नाचं तुमचं पॅटर्न म्हणजे या 60 प्रश्नासाठी तुम्हाला ही धडपड करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचे जे 40 क्वेश्चन आहेत, जे 40 क्वेश्चन तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. जो की तुम्हाला मेरिट स्कोर देणार आहे. 40 स्कोर्स आहेत, 40 मार्क आहेत. या प्रश्नाची तुम्ही तयारी कशाप्रकारे करणार? अवघ्या 15 दिवसावर जर तुमच्या परीक्षेचं जर आपण टाईम टेबल जर निश्चित केलं किंवा 15 दिवसामध्ये परीक्षा होईल अशा प्रकारचं जर गृहीत धरलं, तर तुम्ही कशाप्रकारे प्लॅनिंग करणार? कोणकोणते टॉपिक करणार? हे सर्व टॉपिक आपण कशाप्रकारे करू शकता? तर तुम्ही आपला जो 4000 क्वेशन बँक आहे, तो क्वेशन बँक तुम्ही त्या ठिकाणी फक्त ₹50 मध्ये बाय करा. 99 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिजिटल जे हे प्ले स्टोरवरून आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. त्यावर तुम्ही डिजिटल JK50 हा कुपन कोड यूज करून फक्त ₹50 मध्ये हा कोर्स बाय करू शकता. या कोर्समध्ये याच पॅटर्ननुसार, या सर्व नवीन पॅटर्ननुसार आपण 4000 क्वेशन बँक सेट केले. चांगल्या प्रकारे तुमची अवघ्या कमी दिवसामध्ये तयारी होईल. तर यामध्ये पहा मित्रांनो, समाजशास्त्र विषयक ज्ञान यावरचे तुम्हाला एकूण फक्त आणि फक्त 2 ते 3 क्वेशन विचारले जाऊ शकतात. 2 ते 3 क्वेशन यासाठी तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकाचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि कायदे यावरचे आपण 11वी आणि 12वीचे जे बेसिक पुस्तक आहेत, त्या बेसिक पुस्तकावरचे नोट्स आपण त्या ₹50 नोट्समध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नोट्स बाय करू शकता. त्यानंतर पंचायत राज व्यवस्थावरचे सुद्धा तुम्हाला त्या ₹50 नोट्समध्ये आपण दिले आहेत. 73वी घटना दुरुस्ती आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था यावर आपण डिटेल्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी MCQ सुद्धा दिलेले आहेत. त्यानंतर नोट्स सुद्धा दिले आहेत. जर तुम्हाला नोट जर बाय करणं होत नसेल, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनेलला ग्रामसेवक भरती 2023 या नावाची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 33 लेक्चर मिळतील. तर त्या 33 लेक्चरपैकी 4 जे लेक्चर असतील ते मोस्ट IMP 4 लेक्चर पंचायत राजवरचे आहेत. जर तुम्ही ते 4 लेक्चर बघितलं तर तुमचा चांगल्या प्रकारे पंचायत राजवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. तांत्रिक क्वेश्चनची जर बाकीचे 28 लेक्चर जर बघितले, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आढावा येईल, की नेमका कशा प्रकारचा पॅटर्न असेल, कशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर कृषी विषयक ज्ञान आहे. तर कृषी विषयक ज्ञानामध्ये यामध्ये पहा मित्रांनो, कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान, सहकार पुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, त्यानंतर शेती उद्योग, कृषी आधारित उद्योग, मृदा संधारण, जलसंधारण आणि जलव्यवस्थापन, पर्यावरण बदल हे सर्व टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करणं गरजेचं आहे. या सर्व टॉपिकवरचे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण लेक्चर आपण अपलोड केलेत. ते सर्व तुम्ही लेक्चर पहा. ₹50 तुम्ही नोट्स बाय करा. चांगल्या प्रकारे तुमची तयारी होईल. जर तुम्ही एखादं कोणतं बुक रेफर करत असेल, तर ते सुद्धा बुक तुम्ही चांगल्या प्रकारे रेफर करून चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला गुण मिळू शकतात. त्यानंतर इतरमध्ये त्यांनी दिलेले आहेत, तर इतरमध्ये तुम्हाला जवळपास यावरचे 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात.
5 प्रश्न म्हणजे तुमचे 10 क्वेश्चन या ठिकाणी होतील. आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनावर सुद्धा आपण नोट्स त्यामध्ये आपण ॲड केले. त्यावरचे क्वेश्चन सुद्धा आपण टाकलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या ज्या नवीन-नवीन योजना आहेत, करंटच्या दृष्टिकोनातून ते तुम्हाला पाहायचं आहे. मूलभूत संगणक कायदा, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम यावरचा एक सेपरेट आपल्या चॅनलला एक व्हिडिओ आहे. तर तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचा एकही प्रश्न त्यामधून मिस होणार नाही. जैवविविधता असेल, या जैवविविधतेवरचा एक आपण प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ पहा. त्यानंतर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. यावरची तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन या इतरमध्ये विचारले जाऊ शकतात आणि ह्या टॉपिकवरचे तुम्हाला जवळपास 12, 15 ते 20 पर्यंतचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे मित्रांनो ग्रामसेवक भरती संदर्भात असेल किंवा इतर कोणत्याही भरती संदर्भात असेल, तर तुमच्या येत्या 15 दिवसामध्ये कशाप्रकारे प्लॅन असावा, कोणकोणत्या टॉपिकला तुम्हाला वेटेज देणं गरजेचं आहे, कोणता टॉपिक तुम्हाला जमत नाही. मी हे तुम्हाला जे सांगितलंय या ठिकाणी मराठी व्याकरण असेल, बौद्धिक चाचणी असेल, इंग्रजी व्याकरण असेल, हे सर्व टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आतापर्यंत ज्या IBPS पॅटर्न परीक्षा घेतली तर त्यामध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह असेल, मराठी विषयी माहिती असेल, अचूक शब्द असतील, शब्दक्रम रचना असेल, वाक्यरचना असेल, अचूक वाक्य असेल, समानार्थी शब्द असतील, उताऱ्यावरचे प्रश्न असतील, अशा प्रकारचे मराठीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, आर्टिकल असेल, पॅराजिम्बल असेल, कॉम्प्रेशन असेल म्हणजे पॅसेजवरचे 4 ते 5 प्रश्न विचारलेत. अशा प्रकारचे इंग्रजी व्याकरणावरचे क्वेश्चन तुम्हाला 15 विचारले आहेत. जे 25वा पॅटर्न आहे त्याला 25चे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर रिझनिंगमध्ये दुसरा एक टॉपिक तुम्हाला सांगायचा राहून गेला, की नफा तोटा असेल, त्यानंतर आकडेवारी असेल, शेकडेवारी असेल, गुंतवणूक असेल यावरचे एक-एक प्रश्न विचारले जातात. जे की बेसिक प्रश्न आहेत ते तुम्हाला येऊन जातील. पण तुम्हाला जे सर्वात जास्त करणं गरजेचं आहे ते म्हणजे सिटिंग अरेंजमेंट असेल, पॅराजिम्बल असेल, व्हेन डायग्राम असेल, त्यानंतर जे तुम्हाला संख्या मालिका दिली असेल, ते रिझनिंगचा टॉपिक तुम्हाला सर्वात जास्त करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही कशाप्रकारे करताय, कशाप्रकारे टाईम मॅनेजमेंट करून त्या ठिकाणी तुमचे क्वेश्चन ॲक्युरेट आणतात ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण ग्रामसेवक असेल किंवा आगामी काळामध्ये ज्या IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहेत, तर त्या परीक्षेचा डिटेल्समध्ये तुम्हाला टॉपिक वाईज मी सुद्धा समजून सांगितलंय, की कशाप्रकारे येत्या 15 दिवसामध्ये तुम्ही तयारी करू शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला नोट्स, टेस्ट सीरीज जर बाय करायचं असेल तर डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रश्न असतील तर 9921 273 558 ग्रामसेवक भरती या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल तरी WhatsApp मेसेज करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.